प्रश्न घेऊन लक्ष्मण हाके सर आणि हे बसलेले. आमची अपेक्षा होती 6 दिवस झाले शासनाचं बर का सर, शासनाचं शिष्टमंडळ या ठिकाणी येऊन आमच्या भावना त्यांनी समजून घेतल्या पाहिजे होत्या. विषय असा आहे, दुसरीकडे ज्यावेळेस आंदोलन सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी शासनाचे 5-10 मंत्र्याची समिती तिथे जाते, आंदोलकाची भूमिका समजावून घेते, त्याच पद्धतीने समान न्यायाच्या भूमिकेतून महाराष्ट्र शासनाने आता वागलं पाहिजे अशी या आंदोलकाची इच्छा आहे. बरोबर. म्हणून आता शासनाने आता तुमचं लाईव्ह चालू आहे. माझी विनंती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, दुसरे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी अजितदादा यांना की तुम्ही ओबीसीच्या ह्याचा अंत पाहू नका. प्रचंड चीड आणि खतखत आहे की आमचं जे ताट वाढलेलं आहे आरक्षणाचं, जे आम्हाला संविधानाने दिलेलं आहे, ते ताट जर कोणी हिसकावून देत असेल तर राज्यातला करोडो ओबीसी मी गेवराईचा. नाव काय? प्राध्यापक पीटी चव्हाण. प्राध्यापक पीटी चव्हाण. माझी विनंती आपल्याला सगळ्या गोष्टी वरिष्ठांना कळवेल, फक्त रस्ता मोकळा करून माझी विनंती साहेब. काय झालंय, कायदेशीर मार्गाने मी माझ्या तुमच्या भावना जे त्या मागण्या असतील ते वरिष्ठांपर्यंत पोहोचवेल. तुम्ही फक्त सामान्य रस्त्यावर यायची सर मी साहेब पहिल्या दिवसापासून मागील 6 दिवसापासून 2 मिनिटं तुम्ही तिकडे जावा. 2 मिनिटं बाहेर सामान्य लोकांना जरूर फायदा आहे का? नाही, मग मान्य करतो आम्ही, परंतु आता तुम्ही सर्व सहकार्य करा थोडं. आमच्या भावना पोहोचा. 6 दिवस झाले, आमच्या भावनेची कदर करा साहेब. आम्ही तुम्ही शासनाला आमच्या मागण्या भावना आमच्या एक तर ओबीसी मध्ये नेते नाहीयेत, 2-5 लोक जे आमचे पंकजताई, धनुभाऊ जानकर साहेब, भुजबळ साहेब, हे लोक जर मराठी हे लोक वाट बघत असतील तर मग आम्ही ही गोष्ट शांत करणार आहे. और समाजाचा न्याय हक्कासाठी लढणारे जे लोक आहेत त्यांना समाजाने संरक्षण दिलं पाहिजे, शासनाने पण संरक्षण दिलं पाहिजे. आम्ही आधी काही मागत नाही सरकारकडनं, आम्ही काही मागत, आमचा हक्कात आम्ही मागतो. एकच पर्व ओबीसी एकजुटीचा विजय, ओबीसी एकजुटीचा विजय, ओबीसी एकजुटीचा एकच पर्व ओबीसी सर्व, ओबीसी एकजुटीचा विजय, एकच पर्व ओबीसी सर्व, एक है, एक है, पूरी करो, पूरी करो पर्व. करतो सर, मी आलोय करतो. मागील 6 हेलो सुवर्ण या ठिकाणी आता फोर्स आलेला आहे, पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जे आहे या ठिकाणी
ते आपल्याकडचं बसलेले उपोषणला हे दोन माणसं आपल्याकडचं उपोषणला बसले. हॅलो ओके 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 येस 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 आज आपल्या जीवाचं काही बरं वाईट जर झालं तरी हरकत नाही. आमच्या अंगावर गळे घाला. आमच्या दोन माणसं दोन विषय आज तरबड लागले. पाण्या वाचून राण्या वाचून तरबड लागले. आज जागराव घरी पडले ते लोक. सरकारने याची दखल घेतली नाही. एक सरकारचा माणूस पाहायला आला नाही. हा ओबीसी म्हणून ओबीसी झपतं तुम्हाला विधानसभेत आता ज्या ठिकाणी प्रशासन आलं होतं आणि ते सांगत होतं की तुमचा रस्ता रोका हा बेकायदेशीर आहे. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही. मागे 6 दिवसापासून आम्ही शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आमरण उपोषण करत आहोत. आमचे दोन्ही उपोषणकर्ते त्या ठिकाणी मरायला लागलेले आहेत. कधी काही होऊ शकतं. आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही आजपर्यंत 6 दिवस वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करत होतो. परंतु आज आम्हाला या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे. जर शासनाने त्वरित या ठिकाणी दखल घेतली नाही, आमच्या मागण्या मान्य केल्या नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे रस्ता रोको केले जातील आणि याची संपूर्ण जबाबदारी ही शासनावर असणार. बरोबर